स्टुडंट्स, आता पहा आपण नेक्स्ट एक्सरसाइज घेणार आहे डिपेंडिंग ऑन द मॅट्रायसिस. ओके, लक्ष द्या. ओके, द नेक्स्ट एक्सरसाइज is exercise 4.4. Exercise 4.4. Okay, त्यांचे मला क्वेश्चन नंबर 1 पाहा काय. क्वेश्चन नंबर 1, construct a matrix A. Construct a matrix A is equal to Aij 3 by 2 whose elements Aij are given by first example Aij is equal to this is equal to I minus j bracket square divided by 5 minus I, and the second example is Aij is equal to I minus 3j, and third example is Aij is equal to I plus j bracket 2 divided by 5. आता लक्ष द्या. पहा, दिलेली जी मॅट्रिक्स आहे ती आपण तयार करायची. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आन्सर पहा बरं का. मला सांगा ए मॅट्रिक्स जी आहे ती कशी आहे. Aij आणि तिची ऑर्डर काय आहे 3 by 2. तिची ऑर्डर काय आहे 3 by 2. सगळ्यात महत्त्वाचे Ij काय आहे ते समजून सांगतो मला. I stands for row. जो I आहे तो rows साठी आहे, आणि J stands for columns. J stands for columns. I stands for row. लक्ष द्या. I stands for row, J stands for column. ओके, आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्ष द्या. आता 3 by 2 मध्ये किती रोज असणार. 1 2 3, आणि रो किती असणार 2. ओके, 6 एलिमेंट असणार. A ही जी मॅट्रिक्स आहे ती कशी तयार होणार. A11 A12 A21 A22 A31 A32. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3 by 2. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3 by 2. म्हणजे याचा I ची व्हॅल्यू किती आहे 1, J ची व्हॅल्यू किती आहे 1, I ची व्हॅल्यू किती आहे 1, J ची व्हॅल्यू किती आहे 2, I ची व्हॅल्यू किती आहे 2, J ची व्हॅल्यू किती आहे 1 असं. आणि 3 by 2 3 रो 1 2 3 रो आणि 2 म्हणजे 2 कॉलम, म्हणजे अशा टाइपची मॅट्रिक्स असतात. ओके, दुसरी गोष्ट आता 3 वेगवेगळे एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये Aij चा फॉर्म्युला काय दिला. Aij चा फॉर्म्युला काय दिला. I minus j bracket square divided by 5 minus 1 divided by 5 minus 1. ह्या फॉर्म्युलावर हाय लेवल मध्ये शोधू शकतो ना. A11 काय सांगता. A11 is equal to 1 minus 1 bracket square divided by 5 minus 1. 1 minus 1 काय आला 0. 0 divided by 4 आन्सर काय आला 0. मग A11 किती आला 0. A12 शोधू. काय शोधू. A12 that is 1 minus 2 bracket square divided by 5 minus 1 divided by 5 minus 1. किती आन्सर 1 minus 2 that is minus 1 square and 5 minus 1 that is 4 that is 1 by 4 that is 1 by 4. नंतर A21 काय म्हणू A21 right now म्हणजे 2 minus 1 that is 2 minus 1 bracket square divided by
इज 5 minus 2. 2 minus 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर काय होणार 1. 5 minus 2 काय होणार 3. दॅट इज 1/3. नंतर a2 काय शोधू a2 म्हणजे काय होणार सांगा 2 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 5 minus 2. 2 minus 2 याचा आन्सर 0 आहे. नंतर a31 काय होणार a31 म्हणजे काय होणार सांगा 3 minus 1 bracket square. 3 minus 1 bracket square. Not yes, 3 minus 1 bracket square divided by 5 minus 3. That is 2 square is 4 and 5 minus 3 is 2. That is 2. And last a32. And a32. This is equal to a32 and this is equal to क्या ना समझ 3 minus 2 bracket square divided by 5 minus 3 minus 2 is 1, 5 minus 3 that is 2, that is 1/2. म्हणजे आपली जी मॅट्रिक्स आहे ती रेडी आहे. आपली मॅट्रिक्स काय आहे रेडी. मला सगळे एलिमेंट आले. मी सांगा काय होणार आपला आन्सर that is A. Matrix A is equal to A11, A12, A21, A22, A31, A32, and the answer is काय 0. A11 काय 0. A12 काय 1/4. then काय 1/3. then काय 0. then काय 2. that is 1/2. and this is my answer. this is my answer. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपलं संपलेलं आहे. आलं लक्षात. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला यूज करून सेकंड सॉल्व करायचा. हा फॉर्म्युला यूज करून थर्ड मॅट्रिक्स काय करायचं सॉल्व करायचं. आपण सेकंड सॉल्व करू. आपलं फर्स्ट एक्झाम्पल कंप्लीट झालं. ओके फर्स्ट एक्झाम्पल काय झालेलं आहे आपलं कंप्लीट झालं. नाउ the second example is okay. The second example है इसका साथ में समझना. That is Aij is equal to I minus 3j. I minus 3j. Aij is equal to I minus 3j. I minus 3j right. A11 क्या ना समझना A11 that is 1. That is 1 minus 3 into 1. That is 1 minus 3. That is minus 2. नंतर A12 का सांगा A12 is equal to 1 I का 1 minus 3 into 2. That is 1 minus 2 into 7. That is minus 1. नंतर A21 का सांगा A21 is equal to 2 minus 3 into 1 right now. Minus 3 into 1 that is 2 minus 3 that is equal to minus 2. नंतर A22 का सांगा A22 is equal to 2 minus 3 into 2 that is 2 minus 6 that is equal to minus 2. A31 का सांगा A31 that is 3 minus 3 into 1 that is 0. नंतर A32 का सांगा A32 I का 3 minus 3 into 2 that is 3 minus 0 into 7 that is equal to minus 3. मग आपलं जे मॅट्रिक्स आहे काय सांगायचं A matrix काय सांगा A11 A12 A21 A22 नंतर A31 A32 and my answer is what is my answer minus 2 minus 5 minus 1 minus 2 0 minus 2 and this is my answer. This is my answer. अतिशय सोपं आहे. This is my answer. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण सेकंड सम काय केलेलं आहे सॉल्व केलेलं आहे. नाउ क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे का The question number 3 is AI चा फॉर्म्युला काय I plus J ब्रॅकेट काय Q डिवाइड बाय काय 5 डिवाइड बाय काय 5 मग A11 पहा 1 plus 1 चा क्यूब डिवाइड बाय 5 बरोबर 1 plus 1 2 2 चा क्यूब काय होतो 8 डिवाइड बाय 5 नंतर A12 काय सांगतो A12 काय पहा 1 plus 2 चा क्यूब डिवाइड बाय 5 1 plus 2 काय होतो 3 3 चा क्यूब होतो 27 divided by 5 नंतर A22 पहा काय that is 2 plus 2 bracket cube divided by 5 2 plus 2 दोन 4 4 चा क्यूब काय 4 चा 16 16 64 divided by 5 नंतर A31 काय पहा A31 काय 3 plus 1 त्याचा क्यूब divided by काय 5 that is 64 divided by 5 3 plus 1 4 A32 by 3 plus 2 bracket cube divided by 5 3 2 5 5 25 5 125 divided by 5 now what is my matrix A what is my matrix A A11 A12 A21 A22 A31 A32 and my matrix A is equal to that is 8 by 5 that is 27 by 5 that is 64 by 5 that is 64 by 5 A11 A12 2 2 1 राहिला आता सॉल्व करायचं आपल्याला 2 1 काय राहिलेलं आहे 2 2 झाला राईट ना 2 2 1 सॉल्व करायचं A21 is equal to 2 plus 1 bracket cube divided by 5 27 divided by 5 A21 सॉल्व करायचं बरोबर 2 1 27 by 5 मग 2 2 1 झालं A11 A12 by 27 by 5 A21 so 27 by 5 नंतर 64 divided by 5 over 25 divided by 5 and this is the answer अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 1 काय झालेला आहे कंप्लीट झालेला अतिशय सोपा आहे आलं लक्षात अतिशय सोपं आहे ओके नेक्स्ट स्टेप आपल्याला मॅट्रिक्स क्लासिफाय करायचे मॅट्रिक्स काय करायचे क्लासिफाय करायचे क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिक्स एज रो कॉलम स्क्वेअर डायगोनल स्केलर यूनिट अपर ट्रायंगुलर लोअर ट्रायंगुलर सिमेट्रिक एंड स्क्यू सिमेट्रिक मी एका खाली एक मॅट्रिक्स लिखतो का फर्स्ट मॅट्रिक्स इज 3 -2 4 0 0 -5 0 0 0 the second one is 0 4 7 -4 0 -3 -7 3 0 third one is
5 4 minus 3 fourth one is 9 root 2 minus 3 fifth one is 6006 6006 sixth one is matrix 200, that is 3 minus 1 0, that is minus 7 0. Okay, seventh one is 300 050 00 1 by 3. The eighth one is 10 minus 15 27 minus 15 0 under root of 34 27 under root of 34 5 by 3 5 by 3. The ninth one is 100 010 001. And the tenth one is 001 010 0010. आणि मॅट्रिक्स चार्ट दिला तुम्हाला, जो मॅट्रिक्सचा चार्ट दिला तो मॅट्रिक्स काय सांगा, that is row matrix, row column square diagonal scalar unit upper triangular lower triangular symmetry and skew symmetry. Symmetric and skew symmetry. आता लक्षात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10 आहे का बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10 मिनिट. आता तुम्हाला फक्त जोड्या लावायच्या कोणती. ओके, आता आपल्याला सगळ्यात सोपं करून दिसते 3 नंबरची ही कॉलम मॅट्रिक्स आहे. ही काय कॉलम मॅट्रिक्स कुठे आहे बघा, ही 3 नंबरची. किती नंबरची 3 नंबरची. अजून सोपं काय दिसते 4 नंबरची काय रो मॅट्रिक्स आडवी. ती काय असणार रो 4 नंबरची. ओके, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, डायगोनल एलिमेंट असतात. नॉन डायगोनल एलिमेंट 0 पुढे हे बघा सगळे नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 आहे. डायगोनल एलिमेंट म्हणजे सातवी मध्ये असतात डायगोनल, स्केलर म्हणजे काय नॉन डायगोनल एलिमेंट 0 पण डायगोनल एलिमेंट सेम टू सेम असतात. मग पुढे जॉब येते नॉन डायगोनल एलिमेंट 0 पण डायगोनल एलिमेंट काय सेम टू सेम. पाचवी काय स्केलर. नंतर हे बघा ह्या डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0, याचा अर्थ हे कोणते असणार लोअर ट्रायंगल. सहावी काय असणार लोअर ट्रायंगल. मी तुम्हाला टाइप शिकवलेले आहे. नंतर अप्पर ट्रायंगल म्हणजे काय, अप्पर ट्रायंगल कुठे असणार अप्पर ट्रायंगल. इकडे बघा आय डायगोनल आहे, त्याच्या खालचे एलिमेंट सगळे काय 0, खालचे एलिमेंट काय सगळे 0. एखादा डायगोनलचा एलिमेंट 0 असला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही. कळलं. म्हणजे ही जी असणार फर्स्ट मॅट्रिक्स, असणार ती कोणती असणार, लोअर ट्रायंगल. अप्पर ट्रायंगल. ही कोणती असणार आहे अप्पर
एक नंबरची कोणती आहे अप्पर ट्रायंगल. नंतर युनिट मॅट्रिक्स कोणते असणार आहे बघा 1 0 0 0 1 0 0 0 1. दिस इज द युनिट मॅट्रिक्स. दिस इज द युनिट मॅट्रिक्स. ओके दॅट इज नाइन. ओके आणि सगळ्यात स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय म्हणतो ज्याचे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू असं नंबर ऑफ कॉलम. बघा हे कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला दिली हे तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स वाटते युनिट मॅट्रिक्स ही पण तुम्हाला वाटू शकते पण असं उलट नसतं हे अशीच आयडेंटिटी मॅट्रिक्स असते युनिट मॅट्रिक्स. ही स्क्वेअर मॅट्रिक्स होणार ही कोणती होणार स्क्वेअर. ही कोणती मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि उरल्या दोन असतात सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. आणि आपल्याकडे कोणते ऑप्शन आहे हा आणि हा. दुसरा 2 नंबर कुठेच नाही बघा आणि 8 नंबर कुठेच नाही. सिमेट्रिक तुम्हाला एक सांगतो स्क्यू सिमेट्रिकचा एक ऑप्शन आहे बघा. स्क्यू सिमेट्रिकचा एक नोट दिली तुम्हाला. स्क्यू सिमेट्रिकचे सगळे डायगोनल एलिमेंट काय असतात 0 असतात. मग कोणाचे 0 व्हायचे पुन्हा 0 व्हायचे ही 100% काय असतं स्क्यू सिमेट्रिक. आणि सिमेट्रिक कोणते असतात 8 नंबरचे. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रिसेस. हा एक्झाम्पल होता आपल्याला त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे सॉल्व्ह केलेलं आहे. आलं लक्षात. दिस इज द स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आलं लक्षात सगळ्यांना लक्षात आलं. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर काय आहे 3 आहे पहा. Question number 3 about determine whether determine whether the following matrices are singular or non-singular. Are singular or non-singular. Okay, singular or non-singular. पहला एग्जांपल है मैट्रिक्स A B C P Q R 2A minus P 2B minus Q 2C minus R. The second example is 5 0 5 199 100 699 105. The third example is 357 minus 214 325 and fourth one 75 minus 47. ओके आता सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या मॅट्रिक्सला सिंग्युलर म्हणायचं आणि कोणत्या मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर म्हणायचं हे तुम्हाला आधी आलं पाहिजे. ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट 0 येतो तिला म्हणजे सिंग्युलर आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट 0 येत नाही तिला म्हणायचं नॉन सिंग्युलर. ओके आता बघा पहिलं समजा पहिल्याचा आन्सर शोधतो. मॅट्रिक्स A काय आहे मॅट्रिक्स A काय A B C P Q R 2A minus P 2B minus Q 2C minus R. भले डिटरमिनंट ऑफ तिचा डिटरमिनंट घेऊ मग काय A B C
मी बघितलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये असतं दोन डिटरमिनंट मी लिहू शकतो. बरोबर, डिटरमिनंट मी तुम्हाला शिकवले त्यानुसार इथे ना A B C P Q R 2A 2B 2C आणि मायनस मध्ये मायनस आहे ना इथे काय A B C P Q R मायनस P मायनस Q नॉट कारण ऑलरेडी मायनस काढलं इथे काय P Q R Q R. ओके, यातून 2 कॉमन काढतो. यातून 2 काय काढतो कॉमन. या थर्ड रो मधून 2 कॉमन काढलं A B C P Q R A B C मायनस इथे काय A B C P Q R P Q R. मला ज्या डिटरमिनंट मध्ये कोणते पण दोन रो किंवा दोन ते पण दोन कॉलम सेम टू सेम असतील तर त्या डिटरमिनंटचं उत्तर काय येतं 0. बघा A B C A B C P Q R P Q R हे दोन डिटरमिनंट उत्तर काय येतं 0. The determinant of A 2 into 0 minus 0 gives 0. Determinant of A is equal to 0 म्हणून A is singular matrix. A is singular matrix. आलं लक्षात? A कोणती मॅट्रिक्स आहे? सिंग्युलर मॅट्रिक्स. आलं लक्षात? अतिशय सोपं आहे तो. मग A झालं, आता B. म्हणजे सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. A ही आली सिंगुलर, पहिली काय आली सिंगुलर. दुसरी बघू सेकंड आन्सर बघा. तिला A मॅट्रिक्स म्हणलं that is 5 0 5 199 100 699 105. मग आता डिटरमिनंट ऑफ A the determinant of 5 0 5 199 100 699 105. याच्यात थोडा चेंज करू आपण. डिटरमिनंट म्हणजे डिटरमिनंट पाहिजे, लाईन पाहिजे, मॅट्रिक्सला फॉलो ब्रॅकेट पाहिजे. एक काम करू R3 C3 is equal to C3 minus C2. C3 is equal to काय करू C3 minus C2. मग डिटरमिनंट ऑफ A काय होतो C3 बदलले C1 C2 तसं म्हणजे 5 1 6 0 99 98 5 minus 0 5 100 minus 99 1 105 minus 99 6. मग मला सांगा 5 1 6 5 1 6 आले का दोन कॉलम सेम. डिटरमिनंट ऑफ A काय 0. Determinant of A is equal to 0 म्हणून A is singular matrix. A is singular matrix. आता मी तुम्हाला हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता तिसरं आणि चौथं तुम्ही होमवर्क करायचं. तिसरं आणि चौथं काय करायचं होमवर्क. आता याच्यामध्ये काही डोकं चालवायचं नाही. हा डिटरमिनंट डायरेक्ट सॉल्व्ह करायचा. तुम्हाला डिटरमिनंट सॉल्व्ह करायला शिकवलं नाही. डायरेक्ट काय करायचं सॉल्व्ह करायचं. याचं उत्तर 0 आलं तर तो सिंग्युलर, नाही आलं तर नॉन सिंग्युलर. तो सुद्धा डिटरमिनंट डायरेक्ट काय करायचं सॉल्व्ह करायचा. जर 0 आन्सर आलं तर सिंग्युलर, नाही आलं तर नॉन सिंग्युलर. ओके, अशा पद्धतीने आपण 4.4 एक्सरसाइज 4.4 सुरू केलेली आणि ती कंटिन्यू करतोय. उरलेलं आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.